आपल्या सगळ्यांचे आजच्या 46व्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. गेल्या काही सत्रांपासून आपण सद्गुरू ही संकल्पना समजून घेतो आहोत. मला खात्री आहे, की आपल्यापैकी कोणाच्याही मनात सद्गुरू संस्थेबद्दल काही शंका असतील, तर त्या आत्तापर्यंत नक्कीच दूर झाल्या असतील. मंगेश दादा, नमस्कार. आणि आजचे सत्र सुरू करण्यासाठी मी सगळी सूत्र मंगेश दादांकडे सोपवते. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेमध्ये सद्गुरू ही जी संकल्पना आहे ती आपण समजून घेतो आहोत। मला वाटतं एक 2-3 सत्र आपली झाली असावी या विषयावरची। कारण एक गूढ म्हणूया कुतूहल असलेला असा हा विषय, पण त्याचबरोबर भारतीय
पारमार्थिक क्षेत्रातलं अत्यंत महत्वाची ही संकल्पना सद्गुरू. कारण गुरु संपूर्ण जगाला माहिती असतात, पण सद्गुरू ही संकल्पना ज्या वैभवानी, ज्या व्यापकतेने, त्याच्या महत्वासह म्हणूया, भारताने जगासमोर मांडली तशी इतरत्र कुठे बघायला मिळत नाही. आणि जसे कारण आपण मागच्या समर्थांच्या आत्मारामातल्या एका ओवीतून बघितलं होतं की ज्या तत्वाचा अनुभव आणून देण्यासाठी म्हणून सद्गुरू आहेत, की ज्याचं वर्णन समर्थ आत्मारामात करतात की जे शब्दास आकळेना, जे शब्दाविण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जिये स्वरूप. असं ते एकंदरीत गुह्यतम भगवद्गीतेतले शब्द वापरायचे झाले. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्यय. हे जे एक गूढता, आणि ती गूढता त्याला जी प्राप्त होते ती आपल्या अज्ञानामुळे होते, आपल्या अविद्येमुळे होते, हे लक्षात ठेवायचं. कारण त्याचं प्रत्यक्ष वर्णन संतांच्या दृष्टीने करायचं झालं तर मुखाप्रती भानू जैसा, माऊली म्हणते. मुखाप्रती भानू म्हणजे सूर्य कसा असतो, सूर्य कसा दिसतो, सूर्य कसा बघावा, हे शिकण्यासाठी आपण कधी शाळेत जातो का? नाही. जे प्रत्यक्ष धडधडीत ज्याला म्हणतात, डोळ्यासमोर दैदिप्यमान रोज प्रकाशतोय, हा जितका सूर्य जितका स्पष्ट, तितका तो ब्रह्मानुभव स्पष्ट असतो, असं संत वर्णन करतात. आणि आमच्या दृष्टीने गूढ, गुह्य, हे जे एक महदंतर पडतं या दोन गोष्टींमध्ये, की जे म्हटलं तर शब्दास आकळेना, पण ते शब्दास जरी आकळेना तरी शब्दाविण सहसा कळेना, हेही सत्य आहे त्याच्या बाबतीत. कारण कोणीतरी सांगितल्याशिवाय, कारण ते माझ्या दृष्टीने गुह्य आहे ना. एक विषय नाही आपला, पण आता आठवलं म्हणून सांगतोय. मोरोपंतांची फार सुंदर आर्य आहे. त्यात मोरोपंत असं म्हणतात की त्या बागुलासी मारावे. एकदा बोललो असेल मी कदाचित. सद्गुरूंनी यावं, त्यांच्या धावेची प्रार्थना करताना मोरोपंत असं म्हणतात की जसं आपल्याला लहानपणी बागुलबुवाची भीती कोणीतरी दाखवली होती कधीतरी, की अरे तिकडे जाऊ नकोस, त्या खोलीत जाऊ नकोस, इकडे असं करू नको, अंधारात तिकडे बागुलबुवा असतो. किंवा लहान मुलाने आता त्याच्या बुद्धीला कळेल असं, पण त्यांनी तिकडे जाण्यामध्ये त्याचं हित नसल्यामुळे कदाचित तिकडे काही धोका असू शकतो, तर त्या लहान मुलाने तिकडे जाऊ नये म्हणून आईनी त्याला लहानपणी बागुलबुवाची भीती दाखवलेली असते. मग एक वेळ अशी येते की त्या आईला काठी घेऊन त्या नसलेल्या बागुलबुवाला घालवावं लागतं, कारण त्या मुलाच्या मनातली भीती घालवण्याची आता वेळ आलेली आहे. कशाची? बागुलबुवाची. तसं मोरोपंत म्हणतात की सद्गुरूंना, की तुमच्या दृष्टीने नसेल हा संसार अस्तित्वात, तुमच्या दृष्टीने नसेल हा संसार सत्य, पण मला तर तो सत्य वाटतो ना. मला त्याची भीती वाटते, मला त्याच्यापासून सुख होतात, मला त्याच्यापासून दुःख होतात. मग हा जो बागुलबुवा आहे, तो बागुलबुवा का होईना, पण तो घालवण्यासाठी तुम्ही या, असं मोरोपंत या आर्यमध्ये म्हणतात. सद्गुरू यावे मम भजनी सादर व्हावे, ते एवढ्या करतात. त्यामुळे त्यांनी जर हे शब्दांनी सांगितलं नाही, आणि त्यांनीच का, आपला तोच विषय सुरू आहे, त्यांच्याच मुखातून का. मला काय 200-500 रुपये खर्च करून ग्रंथ आणता येत नाही बाजारातून? आणता येतात.
हे पूर्वीच्या काळचं वर्णन झालं. आताचं वर्णन करायचं झालं तर माझ्याकडे वायफाय, YouTube नाही. आहे ना, बटन दाबलं की लगेच सुरू होतो व्हिडिओ. मग त्यांच्याच मुखातून का तेच आपण बघतो आहोत, की जे शब्दाविण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना, हे जे अर्धचरण आहे पुढचं, कळले ऐसेही घडेना जिये स्वरूपी, हेच त्याचं गुह्य आहे. आणि हे जे अनुभव आणून देतात, हे ज्यांच्या मुखातून आलेल्या शब्दाला ते मोल असतं, असे ब्रह्मज्ञानी श्री गुरु आणि शिष्य यांच्या एकत्र येण्यामागे काही प्रेरणा असतात का, हा विचार आपण मागच्या वेळेला केला. तर तो एक निव्वळ योगायोग असतो. त्याच्यामागे आपण ही सगळी ईश्वराची व्यवस्था आहे, असं सगळं आपण मागच्या वेळेला शिकलो आणि त्याच्यामुळे व्यवहारात आपण ज्याला योगायोग म्हणतो, तो योगायोग नसतो. त्याच्या पाठीमागे फार सुनिश्चित असं त्या ईश्वरी तत्वाचं नियोजन असतं, असं आपण बघितलं. आणि हा जो परमार्थ आहे त्याच्या सिद्धीकरता एक साधारण 4 कृपांची आवश्यकता असते, असा आपण विषयाला हात घातला होता मागच्या वेळेला. आणि त्याच्यामध्ये ईशकृपा ही पहिली कृपा, असं आपण म्हटलं आणि त्याचा आपण मागच्याला विचार केला होता, की ईशकृपेचं नेमकं स्वरूप काय आहे? साधकाला किंवा शिष्याला त्याची कशी एक प्रकारची मनोभूमिका, मनोरचना, मनाची तळमळ म्हणूया, निर्माण होते. मनाची मनोभूमिका तयार होते. अनेक मूलभूत प्रश्न त्याला भेडसावायला लागतात आणि समाधानकारक उत्तर मिळत नाही. तो किंवा ती आपल्या बुद्धीप्रमाणे जे काही आपल्यासमोर येत असेल, जे काही संसाधन उपलब्ध असतील त्यात, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची प्रामाणिक तळमळ त्या साधकाच्या हृदयामध्ये निर्माण होते. आणि या सर्व जिज्ञासेच्या तळमळीतून म्हणूया, पूर्वसंस्कार, त्याला पूर्वसुकृत म्हणतात, हाही एक फार मोठा भाग, घटक सद्गुरू प्राप्तीमध्ये असतो. आणि कधी-कधी असं दिसतं, की ह्या गोष्टी न होता सद्गुरू प्राप्ती आहे. याचा अर्थ एकच समजायचा, की ही अशी तळमळ, अशी साधना किंवा सद्गुरू प्राप्ती पूर्वजन्मी झालेली आहे, म्हणून आज तिथून पुढे सुरुवात आहे आयुष्याची, पारमार्थिक प्रवासाची. थोडक्यामध्ये हे झाल्याशिवाय ते होतच नाही. ते फक्त या जन्मात झालंय, केलेलं आहे का मागच्या जन्मात, एवढाच फक्त प्रश्न असतो. आणि हे जे जीवाचे हितप्रद कर्म असा शब्द आपण त्याला मागच्याला वापरला, त्याला प्रतिसाद म्हणून आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वर श्री गुरु रूपामध्ये आपल्याला तो भेटतो. श्री गुरूंचा आपल्याला लाभ होतो. असं आपण सगळं मागच्या वेळेला बघितलं. आजच्या विषयाकडे वळताना मागच्या वेळेला बघितलेला शेवटचा मुद्दा म्हणजे काही वेळेला सत्पुरुषांच्या समाधीवरती अनुग्रह घेतला जातो. त्याचाही आपण विचार केला, की त्याचा काय उपयोग होतो साधकाला. पण त्याला एक मर्यादा पण पडते. त्याचं मूल्य निश्चितच आहे, काही वादच नाही. मग त्या मर्यादेच्या पलीकडे जाण्यासाठी ते सत्पुरुषच एखाद्या देहधारी सद्गुरूंच्या रूपात आपलं कसं कल्याण करतात, आपल्या पुढच्या काय म्हणूया प्रवासाची सोय ते कशी करतात, हे सगळं आपण बघितलं. थोडक्यात अगदी 1-2 वाक्यात सारांश सांगायचा झाला तर ईशकृपेचा एक विचार पूर्ण करून पुढच्या कृपेकडे वळताना, की परमार्थ मार्गामध्ये ईश्वराची एक अशी व्यवस्था आहे, की जेव्हा आपल्याला प्रामाणिक प्रश्न पडायला लागतात, त्यांची उत्तरं मिळवण्याची आपली धडपड सुरू होते, तेव्हा त्यांची उत्तरं कोणत्यातरी मार्गाने मिळण्याची सोय होतेच होते. हा अनुभवाचा विषय आहे. कुठून तरी ती उत्तरं मिळत जातात आणि तळमळ वाढली, आपली शुद्ध साधना आपण घडू लागली आपल्या हातून. प्रामाणिक साधना, सगळ्यात महत्वाचं आहे प्रामाणिक साधन.
की श्रीगुरु भेटतात. आणि प्रामाणिक शब्द महत्वाचा याच्यासाठी आहे की मी सुद्धा जर सकामतेतूनच उपासना करत असेल तर कदाचित कदाचित मला काहीतरी हवंय या संसारातलं म्हणून ते देतो म्हणणारा भेटू शकतो. आपण हा विचार मागच्याला केला होता. काय? इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राचा नियम आहे तो. मागणी तसा पुरवठा. आणि तिथे फसगत होण्याची संभावना असते. म्हणून मी प्रामाणिक शब्द वापरला. प्रामाणिकपणे, शुद्ध साधन. आपल्या समजुतीप्रमाणे का होईना, पण प्रामाणिक. मला ईश्वराची प्राप्ती हवी आहे. मला ईश्वराचं दर्शन हवं आहे. मला परमात्मा प्राप्ती हवी आहे. मला स्वरूपानुभूती हवी आहे. अनेक शब्द आहेत त्याला. अशी जेव्हा प्रामाणिक तळमळ असते त्या दृष्टीने काहीतरी साधन आपण आपल्या परीने करत असतो तेव्हा श्रीगुरु भेटतात आणि त्यांची भेट घडवून देणं हीच ईश्वराची पूर्ण कृपा होय. आणि मग पुढचा जो प्रवास असतो आपला तो सर्व श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली होतो आणि त्याचाच आपण आज जास्त विचार करणार आहोत. आणि त्याच विचाराचा भाग म्हणून आपण पुढची कृपा, ज्याला श्री गुरु कृपा असं म्हणतात, त्याचा आपण आज विचार करूया. ईश कृपेप्रमाणे जो विचार केला तर ईश कृपेप्रमाणेच श्री गुरु कृपा हा सुद्धा एक प्रवास आहे. सर्वप्रथम पुन्हा कोणाच्या मनामध्ये असं असेल की श्री गुरु कृपा म्हणजे इट इज अन इव्हेंट. नो, इट इज नॉट अन इव्हेंट. इट इज अ जर्नी. देअर माइट बी मल्टिपल इव्हेंट्स एज पार्ट ऑफ दॅट जर्नी. पण हा प्रवास का बरा आहे? कारण या कृपेचे अनेक स्तर असू शकतात. ह्या दृष्टीने तो प्रवास आहे. अनेक स्तर असू शकतात. आणि या श्री गुरु कृपेच्या प्रवासाची सुरुवात ही अनुग्रहापासून होते. म्हणजे पहा, अनुग्रह काय झालं? अनुग्रह ही त्या प्रवासाची बहुतांश साधकांच्या बाबतीत आपण करणार आहे त्याचा विचार, अपवाद असतात, ही सुरुवात असते. त्यामुळे अनुग्रह प्राप्त जे शिष्य किंवा साधक असतात किंवा ज्यांना ती प्राप्ती नाही, त्या दोघांनी असं समजण्याची आवश्यकता नाही की अनुग्रह झाला म्हणजे काय झालं, माझं कामच झालं. नव्हे, आता तर सुरुवात झाली आहे प्रवासाला. निश्चित दिशा कळलेली आहे. प्रवास कसा करायचा ते कळलेलं आहे, पण प्रवासाची सुरुवात. या दृष्टीने मी स्तर म्हणालो. आणि श्रद्धा, शरणागती या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी या सद्गुरू या संकल्पनेमध्ये म्हणूया किंवा अनुग्रहात म्हणूया, कॉर्नरस्टोन म्हणतात त्याला शुद्ध मराठीत. कारण ह्याशिवाय खरं सांगायचं तर सद्गुरू, सत्शिष्य, अनुग्रह हे जे सर्व एकमेकांशी संबंधित संकल्पना आहे, त्या सिद्धच होत नाही. अगदी स्पष्ट बोलायचं झालं. जिथे श्रद्धा नाही, जिथे शरणागती नाही, जिथे अजूनही शंका आहे, अजूनही संशय आहेत, अजूनही माझा अहंकार माझ्या अंतःकरणात काम करतोच आहे, की हां, ठीक आहे, यांना 2 गोष्टी माझ्यापेक्षा जास्त माहिती दिसतात. ह्याच्या पलीकडे काही नाही. असं जोपर्यंत आहे, तोपर्यंत अनुग्रह सिद्ध होऊच शकत नाही. तोपर्यंत तिथे सद्गुरू आणि शिष्य या संज्ञेला अर्थच प्राप्त होत नाही. तोपर्यंत जसं आपण आता मला काहीतरी काय मशीन लर्निंग सध्या बझवर्ड सध्या जे वापरले की बरं वाटतं जरा. एआय, जनरेटिव्ह एआय. तर शिकायला कोणाकडे तरी मी जातो. का जातो? माझ्यापेक्षा 4 गोष्टी त्याला जास्त माहिती आहेत. मग तसंच परमार्थाच्या 4 गोष्टी यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहेत. म्हणून मी त्यांच्याकडे जातो का? नाही. श्रद्धा व शरणागती यासह जेव्हा आपण एखादा शिष्य सद्गुरूंच्या आश्रयाला येतो, तेव्हा ते दयाळू सद्गुरू त्या शिष्याला अनुग्रह देतात.
तेव्हाच अनुग्रह नावाची संकल्पना सिद्ध होऊ शकते. अनुग्रह तसा बराच व्यापक विषय आहे. परंतु आत्ताचा जो आपला चालू विषयाचा संदर्भ आहे, सद्गुरू नावाची संकल्पना किंवा श्री गुरुकृपा विशेषतः आपण समजून घेतोय. त्याचा भाग म्हणून आपण या विषयाच्या संदर्भात आपण अनुग्रह या संकल्पनेचा थोडासा विचार करू. कारण श्री गुरुकृपेचा एक फार मोठा भाग अनुग्रह असतोच, काही प्रश्नच नाही. अनुग्रह विचार केला तर हा अत्यंत पवित्र, नाजूक आणि साधकाच्या दृष्टीने संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी ही गोष्ट असते. साधकाच्या दृष्टीने. आणि तो प्राप्त होईपर्यंत त्याबद्दल एक कुतूहल असतं, समज असतात, गैरसमजही असतात. आणि त्या दृष्टीने मला असं वाटलं थोडंसं याचाही विचार आपण करूया एकदा. कारण अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. प्रश्न असणं गैर नाही, पण गैरसमज, कारण आपल्या कानावर आत्तापर्यंत काही गोष्टी आलेल्या असतात, आपण काही वाचलेल्या असतात, काही बऱ्या वाईट गोष्टी कानावर आलेल्या असतात. त्या सगळ्या झाडून स्वच्छ करणं फार गरजेचं असतं. कारण परमार्थाचं हे जे पवित्र क्षेत्र आहे, हे सुद्धा प्रदूषित करणारी काही स्वार्थी, लोभी, ढोंगी मंडळी असतात, ज्यांना बुवाबाजी असा शब्द वापरला जातो समाजामध्ये. असे जे तथाकथित बुवा आणि महाराज असतात, त्यांनी या गोंधळात अजूनच भर घातलेली असते. कारण त्याचा परमपूज्य काकांचा एक नेहमीचा शब्द आहे, माझा आवडता शब्द आहे तो, शुद्ध आणि निखळ परमार्थ ज्याला म्हणतात, त्याच्याशी यांचा काहीही संबंध नसतो. कारण तात्पुरता काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी म्हणून त्यांनी एखाद्या तत्वज्ञानाची उभारणी केलेली असते किंवा एक मोठा ज्ञानाचा आव आणून त्या शिष्याकडून त्यांना जे हवं असतं ते मिळवून ते मोकळे झालेले असतात. पण ह्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण परमार्थ क्षेत्र बदनाम झालेलं असतं. त्या साधकापुरती किंवा त्याच्या संबंधित लोकांपुरती म्हणून. समर्थांनी दासबोधामध्ये 5व्या दशकात, आपल्याला माहिती आहे गुरुलक्षण नावाचा एक समास आहे, असा समास समर्थांना सुद्धा लिहावासा वाटला. त्या समासामध्ये अशा ज्या काही भोंदू गुरु म्हणूया, त्यांचं वर्णन समर्थांना करावंसं वाटलं. याचा अर्थ ही आजची समस्या नाही, माऊलींनी पण केलेलं आहे, तुकाराम महाराजांनी तर भरपूर केलेलं आहे. त्यामुळे हे असं समजण्याची गरज नाही की हे आजच्या युगातली ही समस्या आहे. कारण स्वार्थ, लोभ, मद, मोह, मत्सर हजारो वर्षांपासून आहेत. या प्रवृत्ती ज्याला म्हणतात. अभिव्यक्ती वेगळी असते, साधनं वेगळी असतील, लुटण्याचे मार्ग वेगळे असतील, पण प्रवृत्ती पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्या समासामध्ये अशा भोंदू गुरूंपासून शिष्यांनी सावध राहण्याचा उपदेश समर्थांनी केलेला आहे. सर्वच संतांनी या परमार्थ मार्गातले जे प्रदूषण आहे, कुप्रवृत्ती, यांच्यावर आसूड ओढले आहे, विशेषतः तुकाराम महाराज. मला एक परमपूज्य काकांचं वाक्य आठवलं. तुकाराम महाराजांबद्दल बोलताना परमपूज्य काका म्हणतात की माऊली ज्ञानेश्वर महाराज हे शालजोडीतले देतात. काय? शालजोडीतले देणे. आपल्याला हा प्रचार किंवा वाक्यात हे माहिती आहे आपल्याला. शालजोडीतले देणे मराठीतला वाक्प्रचार आहे. पण डॉक्टर काका म्हणतात की तुकाराम महाराजांवर शाल नाही, जोडेच आहेत थेट. काय म्हणालो मी? आसूड ओढलेले आहेत तुकाराम महाराजांनी. कारण दिसताय ढळढळीत डोळ्यानाताने. आणि होतं काय, यांनी दुर्दैवाने असं होतं की अशा गुरूंच्या, आता त्यांना सद्गुरू शब्द सुद्धा मी वापरत नाहीये, कारण ते सद्गुरू या शब्दाला, पदाला लायकच नाही. त्यामुळे अशा गुरूंच्या तथाकथित मागे लागल्यामुळे जी एक हानी होते, कशाची, श्रद्धेची हानी होते.
अनेक वर्ष काळ त्या साधकाच्या जीवनातला वाया जातो. या दृष्टीने सावध सुद्धा राहण्याची गरज आहे. त्यामुळे खरे जे सद्गुरू असतात ते कसे असतात त्याचाही आपण विचार करणार आहोत या विषयाचा भाग म्हणून. पण आता या विषयावरती एवढं पुरे. आपण अनुग्रह त्याच्याबद्दल बोलत होतो, त्याच्याकडे परत येऊया. अनुग्रह हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये ग्रह नावाचा संस्कृत धातू आहे. ग्रह हलंत, उच्चार करणं कठीण असतं हलंतचा, पण त्याचा अर्थ ग्रहण करणे असा आहे अगदी साध्या भाषेमध्ये. आता आपल्याला संस्कृत धातू बऱ्याच जणांना कल्पना असते की एक मूळ त्याचा अर्थ असतो आणि मग त्या अर्थाचे अनेक पदर असतात, अनेक वेगवेगळे अर्थ त्या धातूशी संबंधित असू शकतात. पण मूळ अर्थ ग्रहण करणे, ग्रह असा धातू आहे. आपला आत्ता जो चालू विषय आहे त्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर स्वीकारणं असा त्याचा अर्थ होतो. स्वीकारणं, ग्रहण करणं, स्वीकारणं. त्याचा एक अजून अर्थ हाताशी धरणं असाही होतो. छान शब्द आहे तो, हाताशी धरणं. एखाद्या व्यक्तीला आपण हाताशी धरतो. म्हणजे काय, आता संगीताच्या क्षेत्रात विशेषतः आपल्याला माहिती असतं पहा. शागिर्द काय काय म्हणतात, गंडा बांधतात एखाद्या गुरुचा. काय की त्या गुरुनी त्या शिष्याला आता हाताशी धरलेला आहे. म्हणजे आयुष्यभर आता तो शिष्य त्या गुरूंपाशी राहून त्यांची सेवा करून संगीताची आराधना करणार किंवा करावी अशी अपेक्षा असते त्या संगीताच्या क्षेत्रामध्ये. बरोबर आहे. तशीच साधारण संकल्पना हाताशी धरणं या शब्दामध्ये परमार्थ प्रांतातही आहे. पण तरी सुद्धा अनुग्रह या शब्दाचा संपूर्ण आशय व्यक्त करणारा शब्द जर हवा असेल तर त्याला कृपा हाच आहे. कृपा. आणि ज्या कृपे आपण सुरुवातच आजच्या विचाराची कुठून केली की या कृपेचे अनेक स्तर असतात. त्यामुळे अनुग्रह म्हणजे कृपा असं जरी धरलं तरी शिष्याच्या तयारीनुसार त्या कृपेचे हे स्तर पडतात. ते शिष्याच्या बाजूने संभवतात. सद्गुरूंच्या दृष्टीने विचार केला तर ते सर्वांना तेच एकच गोष्ट समान पद्धतीने देत असतात. पण अनुग्रह घेणारा किंवा स्वीकारणारा जो शिष्य असतो त्या व्यक्तिपरत्वे कमी जास्त अधिकार असू शकतो त्या व्यक्तीचा, त्या शिष्याचा, त्या साधकाचा. आणि म्हणून आपण जे म्हटलं की सद्गुरूंची कृपा या दृष्टीने विचार केला त्यात काहीच फरक नसतो. सुरुवात आपण जी केली की श्रीगुरु कृपा हा सुद्धा एक प्रवास आहे. हा प्रवास संभवतो का शिष्याच्या दृष्टीने. पुन्हा एकदा, कारण शिष्य जर तितका तयारीचा नसेल तर त्याला प्रवासच करावा लागणार आहे. स्वाभाविक आहे. साधनेचा साधना मार्ग, साधना प्रांत हा चालावा लागणार, साधना करावी लागणार. ह्या दृष्टीने तो प्रवास असतो. ह्या दृष्टीने कृपेचे स्तर म्हणूया. ह्या दृष्टीने परमपूज्य मंदाताई प्रवचनामध्ये म्हणतात की अनुग्रह झाला म्हणजे संपूर्ण कृपा झाली असा अर्थ होत नाही सद्गुरूंचा. मग असं का होत नाही? समस्या कुठे आहे? शिष्याच्या बाजूने, साधकाच्या बाजूने. सद्गुरू सर्वांना तेच देत असतात, पण शिष्याचा अधिकार जो असतो तो कमी जास्त असतो. आणि म्हणून हा प्रवास संभवतो. म्हणजे अनुग्रहाचे प्रकार पाहिले. प्रकार म्हणजे सांप्रदायिक प्रकार म्हणायचं नाही, आपण स्तर, प्रकार म्हणण्यापेक्षा स्तर बघितले तर अगदी माळ घालण्यापासून. ते माळ घालणं म्हणजे काय कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण वारकरी संप्रदायामध्ये माळ घालणं असं म्हणतात त्याला. साध्या भाषेत ते गुरु केला असं म्हणतात. गुरु केला म्हणजे तिथे त्यांना सद्गुरू, श्रीगुरू असंच म्हणायचं असतं. पण आम्ही गुरु केला किंवा माळ घातली असं म्हणतात. म्हणजे काय? परमपूज्य काकांनी याचं भरपूर वर्णन केलेलं आहे की हे अनुभव त्यांना आलेले आहेत. ते विशेषतः खेड्यात राहत असल्यामुळे हे अनुभव आलेले आहेत परमपूज्य काकांना, की बऱ्याच वेळा लोक एखाद्याला घेऊन येतात, "हो याला माळ घाला हो, हा खूप दारू पितो,
हा खूप वाईट गोष्टी करतो, ह्याला माळ घाला. म्हणजे काय माळ घाला म्हणजे काय? एक त्याला कुठेतरी जरा आता बंधनात अडकवा. माळ घालणे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. तुळशीची माळ असते ती गळ्यात घातली जाते आणि ती घातल्यानंतर काही बंधनं पाळावी लागतात. ज्याच्यामध्ये सद्विचारांची, सद्वर्तनाची विशेषतः कास धरावी लागते. ही सगळी व्यसनं सोडावी लागतात. वारी करावी लागते. पांडुरंगाच्या दर्शनाला जावं लागतं. मुद्दा काय सुरू आहे आपल्याला? मला ते सांगत बसायचं नाहीये. मुद्दा हा आहे की इथपासून म्हणून मी स्तर बोलतोय बरं का. स्तरांचा विचार करतोय आपण. शिष्याच्या या स्तरापासून तर शिष्याच्या एक साधन चतुष्टय संपन्न होऊन सद्गुरूंच्या पुढे बसणारा शिष्य. जसा विवेक चुडामणीमध्ये म्हणे आपण बघतो आहोत. बघणार आहे आपण पुढे त्या शिष्याचं काय होणार आहे. असा शिष्य जो आद्य शंकराचार्यांच्या समोर बसलेला आहे, साधन चतुष्टय संपन्न होऊन ज्याचं वर्णन माऊली करते, काना वचनाची ये भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवडू एक जो. इथपर्यंत स्तर असू शकतात. काना वचनाची ये भेटी म्हणजे श्रीगुरूंच्या त्या अनुग्रह काळी श्रीगुरूंच्या मुखातून आलेलं वचन, जे वचन श्रीगुरूंच्या मुखातून येतं त्याचं काना वचनाची भेटी, ते जे वचन आहे श्रीगुरूंच्या मुखातून आलेलं ते आणि शिष्याचा कान, या दोघांची गाठभेट झाल्याबरोबर तत्क्षणी काय होतं? सरिसाची पै किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुना, सांगणं सुरू आहे. काय होतं? वस्तू होऊनी उठी. वस्तू म्हणजे आपल्याला माहिती आहे परमार्थामध्ये बऱ्याच वेळा आपण बघितलंय, आत्मा किंवा ब्रह्म हे जे तत्व आहे त्याला वस्तू असं म्हणतात. उदाहरणार्थ विवेक चुडामणीत काय शिकलो आपण? वस्तुसिद्धीर विचारेण. शिकलो की नाही? वस्तूची सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी, ब्रह्मतत्वाची प्राप्ती. अनेक त्याला शब्द आहेत. तर वस्तू, वस्तू होऊन उठी म्हणजे अनुग्रह काळीच वस्तू म्हणजे आत्मा या तत्वाचा अनुभव आणि तोही अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष घेऊनच तो शिष्य तयार होतो, उठतो. पण ज्ञानबाची मेघ, ज्ञानेश्वर महाराजांचं ही ओवी आहे. ज्ञानबाची मेघ हा मराठीतला वाक्प्रचार आपण ऐकलेला आहे बऱ्याच वेळा. एक अशी मेघ महाराज घालून ठेवतात. ती घातली आहे इथे पण. कोणती? कवणू एक जो. असा कवणू एक म्हणजे क्वचित कोणी एखादा अपवादात्मक असू शकतो. असू शकतो. आता लवकरच दत्त जयंती येते. त्यानिमित्ताने दत्त सप्ताह बऱ्याच ठिकाणी केला जातो. आम्ही पण करतो इथे कॅलिफोर्नियात. श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे, प्रासादिक ग्रंथ. दत्त संप्रदायामध्ये त्याला वेदाचं मूल्य आहे. त्या सुद्धा ग्रंथाच्या शेवटी नामधारक म्हणजे जो साधक, त्याला समाधी लागलेली आहे असं वर्णन आहे. म्हणजे त्या ग्रंथाच्या शेवटी नामधारकाची समाधी लागलेली आहे. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी उपदेश केल्यानंतर, अनुग्रह दिल्यानंतर म्हणूया साध्या भाषेमध्ये, समाधी लागलेली आहे. असे दुर्मिळ, अपवादात्मक साधन चतुष्टय संपन्न होऊनच आता फक्त त्यांची एकच गोष्ट राहिलेली असते. ती कोणती? याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, की जे मागच्याला मी म्हणालो होतो, नेमकं योगदान सद्गुरूंचं काय असतं ते त्यांना त्या क्षणीच तिथे प्राप्त होतं. म्हणून वस्तू होऊनी उठी कवणू एकच, हाही स्तर असतो. आता हे सगळं कशासाठी वर्णन करतोय मी? तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास शिष्याच्या बाजूने कसा आहे हे आपल्याला कळावं म्हणून. सद्गुरू त्या साधन चतुष्टय संपन्न शिष्याला वेगळं काहीतरी देतात
आणि दुसरा कोणी असतो त्याला कमी काहीतरी देतात, असं आहे का? नाही. ते तेच देतात, ते तेवढंच देतात, ते तसंच देतात. प्रश्न स्वीकारणारा जो असतो किंवा स्वीकारणारी जी असते, साधक जो असतो, शिष्य जो असतो, त्याची तयारी किती आहे ह्याच्यावरती ते अवलंबून असतं आणि म्हणूनच याच्यावरच अवलंबून तो प्रवास असतो. आणि सारांश, सद्गुरू कृपेचा, म्हणून ज्याला जर आपण सद्गुरू कृपा असं म्हटलं, तर त्याचा हा जो प्रवास आहे तो किती लहान असू शकतो किंवा किती मोठा असू शकतो, हे शिष्याच्या साधनेच्या तयारीवरती अवलंबून. तो किती लहान असू शकतो अपवादात्मक प्रसंगामध्ये, ते आपण आत्ताच बघितलं. किती क्षणभराचाही प्रवास नसेल, क्षणभराचा किंवा काही क्षणांचा असेल, कानावचनाची भेटी किती वेळ लागतो, पण वस्तू होऊन उठी ताबडतोब इथपासून काय म्हणूया, काही वर्षांचा, काही जन्मांचा संभव होतो. शक्य आहे. काम होण्याच्या आधी जर आपल्याला देहपतन झालं आपलं, तिथून पुढे सुरुवात. हरकत नाही. भगवंताचं आश्वासन आहे, नेहमीच आपण विचार करतो. तिथून पुढे सर्वच आहे. वाया काहीही जाणार नाही. फार मोठं आश्वासन. त्यामुळे हा प्रवास, हा स्तर जो आहे, तो शिष्याच्या तयारीमुळे संभवतो. आता हाच विचार पुढे आपण जर नेला, तर पाठीमागून चालत आलेलं असं जे ज्ञान आहे किंवा परंपरेने मिळालेलं जे ज्ञान आहे, ते पुढच्याला देण्याची जी परंपरा, त्याला संप्रदाय असं म्हणतात. आपला विचार पुढे नेऊया आपण आता. पाठीमागून चालत आलेलं, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, कारण आपण श्री गुरु कृपेचं एक स्वरूप समजून घेतो आहोत. पाठीमागून चालत आलेलं ज्ञान जे परंपरेने मिळालेलं आहे, कोणाला? त्या सद्गुरूंना सुद्धा, ते पुढच्याला देण्याची जी परंपरा, त्याला संप्रदाय असं म्हणतात. सम्यक म्हणजे अतिशय योग्य पद्धतीने, आणि प्रदान म्हणजे देणे. संप्रदाय, सम्यक प्रदान, अशी संप्रदाय शब्दाची व्युत्पत्ती आहे. आणि याच अर्थाने बघितलं तर आपल्याकडे पहा, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय इत्यादी जे काही प्रसिद्ध संप्रदाय आहेत, प्रचलित आहेत, अनेक संप्रदाय अजून आहेत. भारताची भूमी त्याच्याकरता प्रसिद्धच आहे. तर त्याच्यामध्ये, त्या संप्रदाय शब्दामध्ये किंवा तो संप्रदाय ची जेव्हा निर्मिती होते, त्याच्यामध्ये या गोष्टी अपेक्षित असतात. आता परमार्थामध्ये आपण ज्या पारमार्थिक संप्रदायांचा आता विचार केला, तर परमार्थात सांप्रदायिक पद्धतीने जे काही चालत आलेलं ज्ञान आहे असं म्हणूया आपण. काही साधना पद्धती असतात, काही मंत्र असतात, काही नाम जप असतं, ही त्याची काही एक विशिष्ट प्रक्रिया सुद्धा असते. हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने शरण आलेल्या शिष्याला देणं, एवढंच अनुग्रहाचं स्वरूप असतं खरं विचार केला तर. त्यामुळे कुठल्याही एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा असा विचार न करता, हे सगळे संप्रदाय जे आहेत, मी विशेषतः मी आत्ता जी नावं घेतली, केवलाद्वैत त्याला म्हणता येईल, किंवा आचार्य प्रणीत, शंकराचार्यांना, आद्य शंकराचार्यांना अनुसरणारे, केवलाद्वैत तत्वज्ञान अनुसरणारे, हे जे सगळे संप्रदाय आहेत, महाराष्ट्रातल्या सर्व संतांनी आचार्यांचं अनुसरण केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. भाष्यकारा ते वाट पुसतो असं महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात. असं तो वेगळा विषय आहे. पण या संप्रदायांमध्येही याच गोष्टी किंवा त्या संप्रदायाचं स्वरूप हेच असतं, की चालत आलेलं ज्ञान, साधना पद्धती, काही मंत्र असतील, काही नाम जप असेल, काही त्याची विशिष्ट प्रक्रिया असेल, हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने शरण आलेल्या, श्रद्धापूर्वक
शरण आलेल्या शिष्याला देणं, एवढं अनुग्रहाचं स्वरूप असतं. आणि अखंड अशा या ज्ञान परंपरेचा जो उगम आहे, तो भगवान महादेव किंवा भगवान विष्णू म्हणजे नारायण यांच्यापासून तो आहे. कारण आपण सातत्याने काय पाहतोय, कोण आपल्याला सद्गुरू रूपात भेटतो, कसं ह्या गोष्टी एकमेकांशी गुंतलेल्या आणि जुळलेल्या आहेत पहा. सद्गुरू रूपात जर मला ईश्वरच भेटत असेल, मी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः हे म्हणत असेल, तर आश्चर्य करण्यासारख्या काहीच गोष्टी नाही की ज्ञानाचा हा जो परंपरेचा उगम आहे, तो त्यांच्यापासूनच होतो. आणि म्हणून आपण अजून एक श्लोक म्हणतो, विवेक चूडामणीच्या सुरुवातीला म्हणतो की नाही, कोणता? सदाशिव समारंभाम किंवा नारायण समारंभाम, अशी ही सुरुवात आहे त्या श्लोकाची. दोन पद्धतीने आहे. कोणत्या काय म्हणूया, सद्गुरू परंपरा आपण मानतो त्याच्याप्रमाणे आहे. काही बिघडत नाही, दोघांमध्ये काही फरक नाही. त्यामुळे सदाशिव म्हणा, नारायण म्हणा. त्यामुळे सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा, ही त्याच्या मागची भूमिका आहे. तिथून या ज्ञानाच्या परंपरेचा उगम आहे. तिथून ही अक्षुण्ण अखंड ज्ञान परंपरा हजारो वर्ष भारतभूमीमध्ये, त्या पुण्यभूमीमध्ये अखंड ती प्रवाहित झालेली आहे. हे सगळं बोलण्याचं कारण असं आहे की ही जी परंपरा आहे, ही माझ्या सद्गुरूंपर्यंत आलेली आहे. मागच्याला आपण तो विचार केला होता. आत्ता फक्त उल्लेख करतो त्याचा, की म्हणून अशा परंपरेतलेच नेहमी सद्गुरू करावेत, असं आपल्याकडे का म्हटलं जातं? ते तेवढ्याचसाठी. पण पुन्हा परत येऊया आपल्या विषयाकडे. ही जी परंपरा, अखंड, अक्षुण्ण परंपरा माझ्या सद्गुरूंपर्यंत आलेली आहे, त्यामुळे अनुग्रहाची जी प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये मी अनुग्रह देणारा आहे, अशी कर्तृत्व भावना सद्गुरूंच्या अंतःकरणात नसते. नवे जे कर्तृत्व भोक्तृत्वाच्या पलीकडे निघून गेलेले आहेत, त्यांनाच सद्गुरू म्हणतात. पण अनुग्रहाच्या प्रक्रियेमध्ये जे ज्ञान ते प्रदान करतात, ते सुद्धा कुठून आलेलं आहे? ते आलेलं आहे. ते साध्या भाषेत बोलूया, आपल्या खिशातून काढून ते काहीही देत नाहीत शिष्य, काहीही देत नाहीत. परंतु अनुग्रह घेणारा जो शिष्य असतो, त्याच्यासाठी तो मात्र अत्यंत कल्याणप्रद असा अनुभव असतो, ज्याने त्याचं संपूर्ण जीवन बदलून जातं. आणि याच धारणेतून तो म्हणा किंवा ती, तो साधक किंवा ती साधक किंवा शिष्या म्हणूया, की आयुष्यभर सद्गुरूचरणी नतमस्तक असते, नव्हे असावंच ते तेवढ्यासाठी. पण सद्गुरूंच्या दृष्टीने जर विचार केला, तर ही जी ज्ञानाची परंपरा आहे, त्याच्यामध्ये सम्यक प्रदान करायचं असतं. आपण मगाशी विचार केला त्याचा, सांप्रदायिक पद्धत, संप्रदाय शब्दाचा अर्थ सम्यक प्रदान. ती पुढे आलेल्या श्रद्धायुक्त अंतःकरणाच्या शरण आलेल्या शिष्याला पुढे देणं, आणि एक त्या सद्गुरूंचं कर्तव्य या भावनेतून त्यांनी ते केलेलं असतं. आपण त्याला अनुग्रह असं म्हणतो. पण या प्रक्रियेतून एक गोष्ट मात्र निश्चित होते, ती म्हणजे अनुग्रहिताच्या अंतःकरणात फार मोठी श्रद्धा निर्माण होते. आणि या श्रद्धेची दोन स्थानं असतात विचार केला तर. एक म्हणजे ज्यांनी आपल्याला अनुग्रह दिला, ज्यांना आपण श्रीगुरु म्हणतो ते. आणि दुसरं, ज्याच्यासाठी म्हणजे ज्या तत्वाच्या अनुभवासाठी अनुग्रह दिला, त्या तत्वावरची श्रद्धा. अशी श्रद्धेची दोन स्थानं असतात. आणि हे जे दुसरं स्थान आहे, ज्याच्यासाठी अनुग्रह दिला, ज्या तत्वाच्या अनुभवासाठी अनुग्रह दिला, ती जास्त मोलाची आहे. पहा कसं असतं, हे सांगणारे जे असतात ते खरे सद्गुरू असतात.
कारण त्यांना स्वतःचं व्यक्तिगत महत्व वाढवायचंच नसतं. कारण आपण आता काय पाहिलं, हे ज्ञानाची परंपरा आहे. ते समोर देण्याचं कर्तव्य ते पूर्ण करतात आहेत. त्यामुळे खरे सद्गुरू हे सांगतात, की ही श्रद्धा जास्त महत्वाची आहे, त्या तत्वावरची श्रद्धा. पण होतं काय, की त्या तत्वावरची श्रद्धा जोपासणं हे जास्त कष्टप्रदही असतं. आणि त्याच्या तुलनेमध्ये श्रीगुरु एक व्यक्ती म्हणून, एक देहधारी व्यक्ती, आपण श्रीगुरु एक देहधारी व्यक्ती असाच विचार करतोय. तर श्रीगुरु एक व्यक्ती म्हणून त्यांची सेवा करणं, त्यांच्या देहाशी निष्ठा बाळगणं सोपं असतं. सोपं असतं की नाही? विचार करा. पटकन आपलं तिकीट काढलं, कशाचंही, गाडीचं म्हणा, ट्रेनचं म्हणा, विमानाचं म्हणा, जाता येतं, त्यांना भेटता येतं, त्यांचं दर्शन घेता येतं. काय शक्य असेल त्यांच्या देहाची किंवा त्यांची काही पद्धतीने, विविध पद्धतीने सेवा करता येते. मग हे करू नये का? जरूर करावं, प्रश्नच नाही. पण हे कशासाठी? ती जी दुसरी श्रद्धा आपण बोललो. कारण होतं काय, की त्या तत्वाकडे जर दुर्लक्ष झालं आणि असं बऱ्याच ठिकाणी झालेलं दिसतं. त्या तत्वाकडे, की ज्याच्यासाठी मुळात अनुग्रह आहे, ज्याच्यासाठी अनुग्रह मी घेतो किंवा घेते आणि ते सुद्धा देतात, त्या तत्वाकडे जर दुर्लक्ष झालं, तर मग होतं काय? व्यक्तिनिष्ठता, सांप्रदायिक चालीरीती, साधना मार्ग, एखादा विशिष्ट साधना मार्ग, एखादा विशिष्ट ग्रंथ ह्यांचंच बंडम असतं. परमपूज्य काका दुसऱ्या एका संदर्भात म्हणतात, पण त्याचा इथे विचार करायला हरकत नाही, की एक झेंडा असतो का? झेंडा म्हणजे काय असते? काठी असते. त्याला भगवं कापड बांधलेलं असतं, त्याला आपण झेंडा असं म्हणतो. ते भगवं आहे. तो झेंडा आहे, ते कापड भगवं आहे. त्या भगवया कापडाचं महात्म्य जर लक्षात राहिलं नाही, तर मग काय उरतात? परमपूज्य काका म्हणतात, नुसत्या काठ्या उरतात. आणि मग काठ्यांचा धर्म काय असतो? एकमेकांवरती पडणं. संप्रदायाच्या नावाखाली जे काही चाललेलं आपल्याला दिसतं, त्याच्याबद्दल आपण बोलतो. मग त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता, सांप्रदायिकता, साधना मार्ग, आमचाच ग्रंथ कसा खरा, याचं बंडम असतं. आणि त्याच्यातून परिणाम असा होतो, की संप्रदायानं भिंतीचं स्वरूप यायला लागतं. असं झालेलं दिसतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी. संप्रदाय म्हणजे विचार केला तर तो संप्रदाय ज्यांनी सुरू केला, ते जे सत्पुरुष असतात, त्यांनी अत्यंत एखाद्या पवित्र महान उद्देशाने त्याचं प्रवर्तन केलं असतं. त्याचे जे प्रवर्तक असतात, सत्पुरुष, त्यांचा उद्देश फार, फार शुद्ध, निखळ, पवित्र असा असतो. पण हळू-हळू, हळू कालानुरूप त्या संप्रदायाचा जो मूळ उद्देश असतो, ज्याला स्वरूपानुभूती म्हणतात, परमेश्वराची प्राप्ती म्हणतात, हे सगळं हरवून जातं. साधक आणि बहुतांश लोकं त्या संप्रदायातले नकळत त्या एका बंधनात अडकायला लागतात. आणि मग काय होतं? एखादा विशिष्ट उत्सव असतो, एखादा विशिष्ट पोशाख असतो. आमच्या संप्रदायात असेच कपडे घालतात. अरे हो, चांगली गोष्ट आहे, घाला ना. त्याला काही हे नाहीये. पण कशासाठी सांगितलं हे लक्षात आहे का? काहीतरी कारणाने सांगितलं असेल ना? पण महत्त्व त्याला यायला लागतं. कशाला? आमचा हा वार्षिक उत्सव, त्याच्यासाठी किती कोटी जमा झाले, किती लोकं येऊन गेले, किती लोकं जेवून गेलेत. एखादी विशिष्ट पद्धत आहे किंवा एखाद्या काही उपासना पद्धती त्या संप्रदायात घालून दिलेल्या असतात. त्याला यांत्रिक स्वरूप यायला लागतं. म्हणजे काय? ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळी केल्या पाहिजे. हे सगळं अनुभवातनं बोलणं सुरू आहे बरं. एक व्यक्ती मला भेटली होती. अनुभवातनं सांगतोय. त्यांनी मला सांगितलं, की अ, फार, फार मोठ्या सद्गुरूंची त्यांना प्राप्ती झालेली.
आणि त्यांनी त्यांना सांगितलेलं की तुम्ही काहीतरी 5 माळा म्हणा, 10 माळा म्हणा, जप करत जा रोज. आता हा अनुग्रह होऊन त्यांना 40 वर्ष झाली होती. मी सहज त्या काकूंना विचारलं की मग कसं म्हणजे काय साधारण संप्रदायाचं स्वरूप काय असतं? साधनेचं स्वरूप काय असतं? त्यांनी सांगितलं की त्यांनी मला सांगितलं होतं काय 8-10 माळा जे काय असेल ते करायला सांगितलं. म्हटलं, "बरं मग पुढे?" "काही नाही" म्हणे. त्यांनी मला 10 माळा सांगितल्या, मी 10 माळा करते, नंतर टीव्ही पाहते. आलं लक्षात मला काय म्हणायचंय? त्यांनी त्यावेळेला 40 वर्षापूर्वी समोरच्या व्यक्तीच्या क्षमता पाहून त्याचा अर्थ कमीत कमी एवढं करा असा असतो. 10 माळा 10 माळा करायला किती वेळ लागतो? नंतर मी टीव्ही पाहते. 40 वर्ष झाली. हे जे की यांत्रिक स्वरूप येतं, यांत्रिकता, डॉक्टर काकांचा शब्द आहे, यांत्रिकता. ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी करायच्या असतात. मग त्या करायला नको का? करायलाच पाहिजे. काही विशिष्ट पुन्हा कारणांनी सांगितलेलं आहे. उद्देश काय आहे? आणि त्याहून वाईट जर सकामतेसाठी सुरू असेल, तर संपलंच. त्यामुळे संप्रदाय जे प्रवर्तक असतात, त्यांनी एका विशिष्ट उद्देशाने तो सुरू करून दिलेला असतो. कारण सुरुवातीच्या काळामध्ये साधकाला, शिष्याला गरज असते या गोष्टींची. त्याला चॅनल म्हणतात शुद्ध मराठीत. यू हॅव टू चॅनलाइज युअर एफर्ट्स इन सर्टन डायरेक्शन. त्याच्यासाठी संप्रदाय खूप कामात येतो. त्याचं मूल्य निश्चितच आहे. पण त्याला भिंतीचं स्वरूप येता कामा नये. आणि ते केव्हा येतं? जेव्हा उद्देश हरवले जातात आणि मग या सगळ्या पसाऱ्यातच अडकतो आणि मग परमार्थाला एक छान शब्द परमपूज्य काकांनी दिलेला आहे. मला खूप नेहमी आवडतो. सात्विक मनोरंजनाचं स्वरूप येऊ लागतं. काय शब्द आहे? सात्विक मनोरंजन. आम्ही चित्रपटाला जातो, आम्ही नाटक बघायला जातो, आम्ही संगीताच्या कार्यक्रमाला जातो. त्याच्याऐवजी आमचं मनोरंजन होतं. कशामध्ये? वार्षिक उत्सव असतात ना आमचे देवळाचे किंवा आमच्या संप्रदायाचे. त्याला सात्विक मनोरंजनाचं स्वरूप येऊ नये. ते कशासाठी आहे हा उद्देश न हरवता ते करायचं. ते करायचे आहेतच, प्रश्नच नाही. पण माझ्या उद्देश प्राप्तीसाठी हे सगळं मला मदत करतं आहे का? याचा प्रामाणिक साधकांनी या सर्वांविषयी सावध राहावं म्हणून थोडंसं आपण याचं विवेचन जास्त केलं. कारण बऱ्याच वेळेला या गोष्टी घडतात आणि त्या घडू नयेच्यासाठी आपण सर्वजण सावध असलं पाहिजे. थोडक्यामध्ये अनुग्रहाचं थोडक्यात एक स्वरूप बघूया आणि हा विषय आपण पूर्ण करूया आजच्या उरलेल्या वेळेत. अनुग्रहाचे साधारण 3 भाग असतात. एक असं अपेक्षित आहे, की आता अनुग्रहाचे प्रकार खूप आहे संप्रदायाप्रमाणे अनुग्रहाचं स्वरूप खूप बदलतं, मान्य आहे. स्वाभाविकही आहे. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक साधारण 3 भाग असतात. पहिला भाग म्हणजे स्वरूप प्राप्ती, ज्याच्यासाठी पुन्हा एकदा उद्देश, मगाशी आपण श्रद्धेबद्दल बोलत होतो. तो जो श्रद्धेचं दुसरं स्थान आहे, त्या स्वरूप प्राप्तीचं म्हणूया, परमेश्वर प्राप्तीचं म्हणूया, त्या साधनेचं तत्वज्ञान समजावून सांग. कारण काहीतरी साधना करावी लागते आपल्याला. मग त्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान काय आहे हे समजावून सांगणं हा एक भाग असतो. दुसरं प्रत्यक्ष साधना देणं, त्या शिष्याचा अधिकार बघून. साहे ओझे त्याच तेची देऊ, तुकाराम महाराज म्हणतात. त्याला शुद्ध मराठीत 2 शब्द आहेत. अंडर युटिलायझेशन, ओव्हर युटिलायझेशन. हे दोन्ही गोष्टी होता कामा नये. हे सगळं सद्गुरू बघून साधनं देत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष साधना देणं आणि या साधनेची प्रक्रिया समजावून सांग. आणि शेवटी साधना करायची, ती कशी करायची, त्याच्यात काय चुका होऊ शकतात, त्या कशा टाळायच्या, हे सगळं त्याच्यामध्ये त्या अनुग्रह घेणाऱ्या त्या शिष्याला काही प्रश्न असू शकतात, त्या प्रश्नांची उत्तर देणं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा, क्षणमात्र का होईना, पण त्या तत्वाचा अनुभव आणून देणं. त्याला शक्तिपात असा शब्द आहे. अशा या 3 गोष्टी मिळून अनुग्रह सिद्ध होतो. आणि ज्याच्याजवळ ही शक्ती आहे, त्यांनी हे शक्ती संक्रमण करायचं असतं आणि ज्याला ती शक्ती पेलण्याची क्षमता आहे, त्याला ते करायचं असतं. आणि हे जे
शक्ती संक्रमणाचं सामर्थ्य आहे ते श्री गुरूंच्या ठिकाणी परंपरेने आलेलं असतं. आपण जी परंपरा मगाशी म्हणून ध्यानाची जी परंपरा बघितली, सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी त्या परंपरेने आलेलं असतं. एक सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये ओवी येते, मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे आपैसयाची. माऊली म्हणते. ज्ञानेश्वरी अध्याय 9, ओवी क्रमांक 49. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे. मोटके या अनुग्रहाच्या वेळेला काय होतं? मोटके म्हणजे छोटस. गुरुमुखातून जे काही छोटस ज्ञान प्रदान करणारं वाक्य येतं, मग ते तत्वमसी असेल, ते मला दिलेलं नाम असेल, जे काय असेल, मोटके छोटस, आपलं अंतिम हित करणारं तेवढंच फक्त असतं. म्हणून माऊली म्हणते मोटके छोटेसे, गुरुमुखे उदयीजत दिसे. मग त्यांनी होतं काय हे महत्वाचं, ही ओवी त्याच्यासाठी महत्वाची आहे. आणि हृदयी स्वयंभची असे, म्हणजे सद्गुरू काही नवीन गोष्ट निर्माण करतात का त्या शिष्यामध्ये जी नाहीये? नाही. अरे त्या शिष्याच्या हृदयात ते स्वयंभू आहेच. अहम ब्रह्मास्मी हे सर्वांच्याच बाबतीत सत्य आहे. पण सद्गुरूंनी त्याचा अनुभव घेतलेला असतो, शिष्याला तो नसतो, एवढाच फरक आहे. पण प्रत्येकाच्या हृदयात तो स्वयंभू आत्मा आहेच. तैसा हृदयामध्ये मी रामो, किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. अनेक वेळा केलाय तो विचार आपण. आणि प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. फावो लागे, अनुभव, आपोआप तो अनुभव येतो. मगाशी म्हणजे बोललो ना, सद्गुरू आपल्या खिशातून काढून काहीही देत नाहीत. शिष्याजवळच आहे ते, फक्त त्याला अज्ञानाने ते कळत नसतं. आता पुन्हा हा जो येणारा अनुभव असतो तो पुन्हा शिष्याच्या अधिकारावरती अवलंबून असतो. वेगवेगळ्या स्तरावरचे अनुभव, वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव शिष्यांना येतात शक्तिपाताच्या वेळेला. त्याचे वर्णन आता करायला वेळ नाही आपल्याकडे. पण हा एक मोठा भाग अनुग्रहाचा असतो. हे 3 गोष्टी आपण बघितल्या, ज्याच्यामध्ये तत्वज्ञान समजावून सांगतात सद्गुरू. प्रत्यक्ष साधनं देतात, ते साधन प्रक्रिया समजावून सांगतात. आणि एक असं एक तत्व आहे, त्याला आपण झलक म्हणतो साध्या भाषेमध्ये, की इंद्रिय गोचरच फक्त जग आहे. मला जेवढे या पंच ज्ञानेंद्रियांनी कळतं, अनुभव येतात, तेवढंच हे जग आहे नव्हे. त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, निश्चित आहे. हा अनुभव सद्गुरू अनुग्रहाच्या वेळेला आणून देतात त्या शिष्याला, ज्याच्यामुळे त्याची श्रद्धा निर्माण होते. आणि आता तो जो एक क्षणभर का होईना आलेला अनुभव आहे, त्याला तो दृढ कसा होईल, तो अपरिवर्तनीय कसा होईल आणि तो अपरोक्ष कसा होईल, याच्यासाठी आता उरलेला जो प्रवास मगाशी आपण बोललो, त्या शिष्याचा तिथून सुरू होतो. आणि तो प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे त्याच्याबद्दल अनुभव संपन्न अशी एक श्रद्धा त्या शिष्याच्या मनामध्ये निर्माण होते. एक फार मोठं त्या अनुग्रहाचं आपण म्हणूया देण आहे. आपली वेळ झालेली आहे. आपण इथे थांबू. सद्गुरु कृपा हा विषय आपण बघतो आहोत, श्री गुरु कृपा. आणि त्याचा एक मोठा भाग म्हणून आपण अनुग्रहाचा सविस्तर विचार केला. पुढच्या वेळेला आता आपण श्री गुरु कसे असतात, त्यांचं लक्षण काय असतं, आणि श्री गुरु निष्ठा आणि सद्गुरु सेवा, आणि जर शक्य झालंच तर थोडंसं सद्गुरूंचं खूप वर्णन होत आहे, शिष्याचंही वर्णन असायला पाहिजे. शिष्य कोणाला म्हणतात, शिष्य कसा असावा, त्याचाही थोडा जमलं तर विचार करू या संदर्भात. आणि मग आपण जेव्हा होईल तेव्हा सद्गुरू हा विषय पूर्ण करू. आज इथे थांबू आणि हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. महेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते.
अतिशय सुंदर सुरू आहे आपली ही मालिका. आणि आज कितकं छान सांगितलं तुम्ही की अनुग्रह इव्हेंट नाहीये, प्रोसेस आहे, क्षणिक नसतो, तो खूप मोठा प्रवास असतो. आणि त्या प्रवासाचं जे प्री रिक्विजिट असतं असं म्हणूया आपण, की आपल्याला ते जमवण्यासाठी माऊलींच्या शब्दात सांगायचं तर बहुत सुकृतांची जोडी, त्याची आवश्यकता असते. आणि नेहमीच असं होतं, दरच आठवड्याला असं होतं की परमपूज्य मंगेश दादा जो विषय मांडतात त्याला अगदी बरोबर तंतोतंत जुळणारं भजन आपल्याला भजन सेवेत मिळतं. आजही तसंच झालेलं आहे. हेच भजन आज आपल्या समोर सादर होणार आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. आणि हे भजन किंवा हा अभंग आपल्या पुढे आज सादर करण्यासाठी, ही भजन सेवा देण्यासाठी आपल्यात आहेत सौ गायत्री जोशी. फ्रीमॉन्ट कॅलिफोर्नियालाच राहतात गायत्री जोशी, आमच्या शेजारीच आहेत. भारतात संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी. आणि त्यांचंही इथे बऱ्याच काय म्हणूया प्रकल्पांमध्ये फार ऍक्टिव्ह सहभाग असतो. तर आता मी गायत्रीला विनंती करते की तिने आजची भजन सेवा सुरू करावी. नमस्कार. मी आता भजनच म्हणायला घेते, दुसरे काही शब्द माझ्याकडे नाहीत. भजन आहे रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी. म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, आवडी, आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखांचे आगरू, सर्व सुखांचे आगरू. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखांचे आगरू, बाप रखुमा देवी वरू. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. धन्यवाद. सद्गुरुनाथ महाराज की जय. अतिशय उत्कृष्ट, खूप छान झाली गायत्री भजन सेवा. खूप खूप धन्यवाद. आणि अगदी शॉर्ट नोटीसवर तू आलीस आणि आम्हाला भजन सेवा दिलीस. धन्यवाद. मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या वेळेला होपफुली मी पूर्ण हे अटेंड करू शकेन पुढच्या वेळेपासून ऑनवर्ड्स. नक्की नक्की. Thank चालेल. आता आपण नेहमीप्रमाणे प्रथा परंपरा असं काही म्हणत नाहीये मी त्याला, प्रश्नोत्तरांकडे वळत आहोत. तर कुणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी अनम्यूट करावं, आपला कॅमेरा सुरू करावा आणि परमपूज्य मंगेश दादांना आपला प्रश्न विचारावा. सो मृणाल